नमस्कार श्रोते हो, दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, आजपासून तुम्ही ऐकणार आहात सौ स्मिता कवडे यांची बुरगुंडा होईल तुला ही कादंबरी. पण तत्पूर्वी तुम्ही जर आत्ता चॅनलवर पहिल्यांदा आला असाल किंवा अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा. शेजारी घंटीचं चिन्ह आहे, बेल आयकन ते प्रेस करा, त्यातला ऑल हा पर्याय निवडा. म्हणजे मी चॅनलवर कथा किंवा कादंबरीचा भाग अपलोड केला की ताबडतोब त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल तुमच्या हातातल्या तुमच्या मोबाईलवर. चला श्रोते हो, सुरू करूयात. सौ स्मिता कवडे लिखित बुरगुंडा होईल तुला भाग पहिला. बुरगुंडा होईल तुला गो बया, बुरगुंडा होईल गो, तुला बी होईल आणि मला बी होईल. बुरगुंडा होईल तुला गो बया, बुरगुंडा होईल. सुया घे, बिब घे, काळी पोत घे, आंधळीला आरसा घे माय. अगं ये रामेची आय, परशेची आई, सत्याची आई, वाडग माय, वाडगट पिटलन भाकर, वाडग बाई, तुला बुरगुंडा होईल गो, ग बाय तुला बुरगुंडा होईल गो. ए पांढरे केसवाले म्हातारे, तुला तुला, ए टोपीवाल्या पांढऱ्या मिशीवाल्या मामा, तुला, ए बोरक्या केसाची पांढरी मिरे, तुला बुरगुंडा होईन गो. तुकडाभर भाकर वाढ आणि दाबण घे, तुझ्या नकट्याला काळी पोत घे, दोरा घे, पिना घे, वाडग माय, घट पिठलं आणि शिळी भाकर, वाडग माय. तुझ्या म्हाताऱ्याला खुळखुळा देते. ए सोना म्हातारे, वाडकी ग, असं काय बघून राहिली टाकामाका टाकामाका. अनादी सिद्ध नवलाई झाले, स्वानंद गुरुकुलाला येऊन शकून सांगू आले. प्रेमाचे कुंकू मी भाळी लावले, सद्भक्ती भावे बोराटी हाती. धरे धोतरवाले मामा, वाडकी गाजभर, का तू बी माझी भावकी हाय. एखादं जुनं पानं लुगडं चोळी आण, हाड हाड हाड. ए धोतरवाल्या मामा, ते कुत्रं बांध की, द्यायच्या नावानं बॉम्ब आणि कुत्रं सोडते. ए पाके पाके आये, वाडग माय. भक्त पुंडलिका भक्ती देखोनी, विटेवर समचरण भक्ता लागी अवधोनी. कर कटावर उभी राहिलेसे, ऐसा शकून सांगितला, एका जनार्दनी आनंद झाला. वाडगे माय. ऐका मंडळी, ए काळ्या सादरेच्या पोरा, बुरगुंडा होईन तुला आणि त्याला पोरग होईन असं नाही. तर बुरगुंडा म्हणजे ज्ञान, त्या परब्रह्मानं घेतलेल्या दशावताराचं ज्ञान. पुत्र म्हणजे नुसता वंशाचा देवटा नाही, तर विवेक पुत्र होईल तुला. या माझ्या छकुल्याला 4 घास पोटाला वाढशील तर तुला विवेक पुत्र रूपी बुरगुंडा होईल. अध्यात्माच्या ज्ञानात पारंगत असणारी ही भिकारीण जात. कधीकधी ती पोटासाठी परंपरेनं चालत आलेला हा व्यवसाय करते. आजही कुठेतरी ही जमात आपल्याला पाहायला मिळते. 4 ठिगळं लावलेलं, डोक्यावर सुया बिबा, काही विकायला आणलेल्या सामानाचं गाठोडं आणि कळकट्ट असलेल्या अवतारात पोटाला बांधलेल्या झोळीत हमखास एखादं रडकं शेंबडं पोरग. त्यात हातात गोल तारे तोवलेल्या काळ्या मण्याची पोत, लहान पोरायला घालायला पायातलं वाळं. दृष्टीचे मणी घेऊन दारोदार ज्ञानाची शिदोरी गाठोड्यात बांधून पोटाची खळगी भरण्यासाठी या गावावरून त्या गावाला मैलोन मैल पायपीट करते. मंदे ए मंदे असं म्हणून शेजारच्या आयाबायांनी मला हाक मारायला सुरुवात केली. कोण हाका मारतोय म्हणून मी दचकून भानावर आले तर लक्षात आलं की आपल्याला शेजारच्या बायका भेटायला आल्या होत्या. त्या म्हणाल्या, काय हो म्हणता मावशी, काय झालं होतं? अचानक मावशी देवा घरी गेल्या. शेजारची शारदा म्हणाली, काय बाय माणसाचं जीवन, एक पाण्याचा बुडबुडाचे बघा. 2 दिवसापूर्वी माझ्याशी छान बोलल्या होत्या आणि हे काय होऊन बसलं काय माहिती. खूप वाईट झालो म्हणता मावशी. असं म्हणत त्या मला सावरत होत्या, पण माझ्या डोळ्यातली अश्रूंची धार काही केल्या आटत नव्हती.
त्या बायका जसजसं मला विचारत होत्या तसतसं मला आणखीनच भरून येत होतं. माझ्या डोळ्यांसमोर पहिल्यापासून घडलेला चित्रपट परत सुरू झाला होता आणि त्या अश्रूंच्या धारेत मी पूर्णपणे चिंब भिजून परत त्या सगळ्या आठवणीत अंतर्मुख झालेले होते. असंच एक दिवशी मी प्रसादला, माझ्या मुलाला म्हणाले, "अरे प्रसाद, वरती बघ, वरती. प्रसाद, वरती बघ. मी इथे बाल्कनीत उभी आहे." असं म्हटल्यावर प्रसादने वरती बघितलं आणि म्हणाला, "काय घाई, काय काम आहे? सांग ना लवकर, मला उशीर होतोय का दुकानावर जायला?" तोपर्यंत त्याचं बोलणं अर्धवट आडवत मी म्हणाले, "अरे तू दुकानात जाताना मला जरा बाजारात सोडशील का?" "अगं आई, तुझं सारखं बाजारात काय काम असतं का? सूर्य हा म्हणून आग उगतोय आणि तुला आपलं सारखं भाजीचंच सुचतंय. हे बघ आई, तुला काय हवं असेल ना ते मला एक यादी करून आणून दे, तोपर्यंत मी खाली उभा राहतो. तुला हवं ते गड्याकरवी मी सगळं घरपोच करतो. भाजीपाला, मालमसाला, वाणसामान, तुला काय हवंय ते सांग." असं जोरात माझ्यावर ओरडत प्रसाद खालीच गाडीजवळ माझी वाट बघत होता. तरीही प्रसादला आलेच असं म्हणत मी भल्या मोठ्या 4-5 पिशव्या घेऊन निघाले. लिफ्ट वरच्या मजल्यावर गेली होती. लिफ्ट खाली कधी येते याची वाटही न बघता अगदी 16 वर्षाच्या पोरीसारखं दणादणा पायऱ्या उतरत, धापा टाकत खाली उतरले. तोपर्यंत शेजारचा भावड्या फोनमध्ये डोकं घालत समोरनं येऊन मला धडकला. डोक्याला त्याचं डोकं जोरात धडकलं. मोठं टेंगूळ कपाळावर उमटलं. ते डाव्या हातानं चोळत चोळत तसंच मी निघाले. धापा टाकतच प्रसाद जवळ येऊन पोहोचताच प्रसाद परत माझ्यावर ओरडला, "अगं आई, मी फक्त यादी मागितली होती. आलीस का धापा टाकत? तेही 4-5 भल्या मोठ्या पिशव्या घेऊन? बस बाई, बस बस, चल गाडीवर बस. तू काही ऐकत असतेस का? कितीही जीव तोडून तुला सांगा, पण तू ऐकशील तर खरं. अगं मला उशीर होतोय दुकान उघडायला. चल चल, नीट बस बरं गाडीवर." असं म्हणत प्रसाद तणतण करत होता. तरीही मी तसंच स्वतःचा बोजा सावरत गाडीवर धडपडत बसले. मी गाडीवर बसणार तोच बाल्कनीतनं आवाज आला, "आजी, माझ्यासाठी बाजारातनं बाकरवडी, समोसा आणि हो, शेवसुद्धा आणायला विसरू नकोस." माझी लाडकी नात प्रणाली, माझा जीव का प्राण. मी तिला म्हणाले, "हो, तुझ्यासाठी पण लगेच खाऊ घेऊन येते. तू घरातच बस. मी आलेच जाऊन." असं म्हणत तिला टाटा बाय बाय करत तिच्याकडे दूरवर जाईपर्यंत नजर टाकत होते. तोवर प्रसादचा पट्टा सुरू झाला. "काय ह्या बायका, यांनामुळे आम्ही काही आणलेलं पटतच नाही. एवढ्या उन्हातान्हात यांची कामं निघतात. कोण जाईल का बाजारात असल्या उन्हाचं? बसावं आपलं घरात देवदेव करत. पण नाही, जिकडे तिकडे स्वतःची धावपळ करून घ्यायची सवय लागली आहे. आम्ही आहोतच परत काही झालं तर काळजी करायला. तुम्हाला काय, आपलं कुठं काय झालंय असं म्हणून आमचा जीव टांगणीला लागलेला असतो." त्याला समजावत मी म्हणाले, "अरे प्रसाद बाळा, तू तरी कुठे कुठे धावपळ करणार? आणि मला जर लोणच्यासाठी फोडीव कैऱ्या जरा जातीनं बघायच्या होत्या म्हणून मी निघाले बाजारात. आणि मला सांग रे, मी म्हातारी घरात बसून बसून करणार तरी काय? सीमा घरातली सगळी कामं करते. सुनबाईनी तरी काय काय करावं? तुला हवं नको बघायचं, माझ्या गोळ्या औषधाची मला आठवण करायची, पणूचा अभ्यास करायचा, का घरातलं पण बघायचं तिने? म्हणून माझी धडपड रे, तिला हातभार लावण्यासाठी." "अरे वेड्या, या म्हातारीची किती काळजी करतोस? अरे पिकलं पान कधीतरी गळणारच." हे शब्द ऐकताच गाडीचा ब्रेक दाबून प्रसाद पटकन गाडीवरनं खाली उतरला आणि म्हणाला, "तू परत असं काही बोललीस ना तर बघा आई." "अगं मी तुझ्या काळजीपोटी मागासपासून ओरडतोय, तर तू ही कसली भाषा बोलतेयस? चल, मी गाडी वळवतो आणि तुला घरीच बसवतो." असं म्हटल्यावर मी त्याच्या डोक्यावरनं हात फिरवत म्हणाले, "बरं बाबा, परत असं नाही बोलणार काही. चल आता, नाही तर सगळा बाजार संपायचा." प्रसाद गाडी चालवत म्हणत होता, "आई, तू आहेस तर सगळं आहे ग. तू परत जर असं बोलशील ना तर याद राख हां." तो मला परत परत बजावत होता. प्रसादचं दुकान बाजाराच्या रस्त्यावरच होतं. भुसार मालाचं होलसेल दुकान मोठ्या जोमात चालत होतं. 2-4 गडीही होते कामाला. त्यांनी मला गडबडीत बाजारच्या बाजूला सोडलं, पण परत परत बजावून सांगत होता, "आई, भाजी थोडीच घे, इकडे तिकडे फिरत बसू नकोस. तुझा बाजार घेऊन झाला की मला फोन कर, तुला घरी सोडायला येईन मी." हो हो म्हणत मी तिथून निघाले. त्या दिवशी मंगळवार होता. गावचा बाजार फुलला होता.
हिरव्या पालेभाज्या, फळं, कपडे, चपला, मिठाईची दुकानं नुसती सजलेली होती. सगळीकडे येणाऱ्या जाणाऱ्या लोकांची झुंबड उडाली होती. भाजीपाल्याबरोबर जणू काय गाई-गुरांचा बाजार भरलाय असं वाटत होतं. दुकानदार हातात काठीच घेऊन बसले होते, गुरांना मारण्यासाठी. कोणी लालभडक टोमॅटो घेत होते, तर कोणी कोवळी लुसलुशीत काकडी कशी किलो आहे असं विचारत होतं. तर कोण फाटक्या पिशवीतून रस्त्यावर सांडलेले बटाटे गोळा करत होतं. एकमेकांना धडकत, ओझं उचलवत नसतानाही भाज्या घेऊन लोकं चाललेली होती. उन्हाळ्याची तगमग जाण्यासाठी बाजारात रक्ताळलेल्या लालबुंद कलिंगडाचा ऊत माजला होता. खरबूज तर एकमेकांच्या बोकांडी बसून मला आधी घ्या म्हणून जणू येणाऱ्या जाणाऱ्या ग्राहकाला म्हणतायत असंच वाटत होतं. जागोजागी थंडगार सरबत, कोल्ड्रिंक दुकानं लागलेली होती. बाजाराच्या उजव्या बाजूला मिरच्यांचा बाजार भरायचा. आपलाही काळा मसाला संपत आलाय म्हणून आज मिरचीचा भाव काय आहे विचारावा म्हणून सहज विचारायला गेले तर शेतकरी लोक माझीच मिरची कशी चांगली आहे हे दाखवण्यासाठी मिरची पार उधळून दाखवत होते. शेतकरी लोकांना काय त्याची सवय असते, पण आमच्यासारख्या मेल्या म्हाताऱ्यांनी काय करायचं? सगळ्या नाका तोंडात ठसका गेला आणि खो खो करत नाका डोळ्यातनं आग व्हायला लागली. त्यात उन्हाची काहिली माजलेली. खोकून खोकून बरगड्या पार दुखायला लागल्या होत्या. घाई गडबडीत घरातनं निघाल्यानं मी त्या दिवशी पाण्याची बाटली सुद्धा आणायचं विसरून गेले होते. तसंच येणाऱ्या ठसक्याचा उबाळा गिळत गिळत मी कैऱ्या फोडणाऱ्या रफिक चाच्याकडे गेले. बघितलं तर तिथेही कैऱ्या घेण्यासाठी झुंबड उडाली होती. त्या बायकांना जरा सरकवत रफिक चाच्याला विचारलं, कशा डझन दिल्या कैऱ्या रफिक चाचा? तोपर्यंत त्यातली एक नखरेल बाई म्हणाली, अहो आजी जरा थांबा की, आत्ता तर आलाय, किती घाई करताय? आम्हाला घरी कामं असतात. तुम्ही काय निवांत गेलात तरी चालेल. तुम्ही जाईपर्यंत करेल की सून सगळं, थांबा जरा. असं म्हणून तिने मला मागे सरकवलं. मी पण तिला म्हटलं, हो ग बाई कामाची तू घे हो, तुझं झाल्यावर मी घेईन हो. असं म्हणत मी मागे थांबले, सरकली थोडीशी. आणि त्या सगळ्यांचं घेऊन होईस्तवर मी आपली मागेच थांबून राहिले. त्यांचं सगळ्यांचं झाल्यानंतर मग मी पाहिजे तेवढ्या आकाराच्या कैऱ्याचे काप करून रफिक चाच्याकडून घेतले. तरीही मला तो ठसका काही थांबत नव्हता. वरून उन्हाची रखरख जाणवतच होती. कुठेतरी थांबून 2 घोट पाणी पिल्याशिवाय बरं वाटणार नाही म्हणून मी माझ्या जीवाभावाचा एक बारक्या नावाचा लिंबू सरबत विकणारा टपरीवाला, 20-25 वर्षाच्या वयाचा पोरगा, त्याच्याकडे पिशव्या घेऊन गेले. मी कधी काही हवं असलं की त्यालाच सांगायचे. 2 पैसे प्रेमानं त्याला अडीअडचणीला दिले की तो माझ्या प्रत्येक कामासाठी धावून यायचा. मी मनाशी म्हणाले, चला आता बारक्याकडे आपला मोर्चा वाढवावा. मी त्याच्या बाकावर सगळ्या पिशव्या जोरात नेऊन आदळल्या आणि पदरानं घाम पुसत पदर तोंडाला लावून ठसका देत बाकावर बसले. तेवढ्यात गिराईकांना देता देता बारक्याचं लक्ष माझ्याकडे गेलं. सगळ्या गिराईकांकडे दुर्लक्ष करत तो माझ्याकडे आला. ग्लासभर पाण्याचा पेला माझ्यासमोर धरत म्हणाला, डार्लिंग त्या बाकावर धूळ साठली. असं म्हणत खांद्यावरचा मळका पंचा रजनीकांतच्या स्टाईलमध्ये फिरवत बाक पुसत माझ्या हाताला धरून त्यांनी बसवलं. परत रजनीकांतच्या स्टाईलमध्ये केसाचा झुपका उडवला, गॉगल फिरून मला म्हणाला, डार्लिंग इतनी कड़ी धूप में क्यों बाजार निकली हो? क्या पेश करो तुझे, ठंडा या गरम? असं म्हटल्यावर त्याच्या पाठीवर एक टपली देत मी म्हणले, मुडद्या तुझं ते डार्लिंग बिर्लिंग राहून दे बाजूला, पहिले एक थंडगार सरबत बनव चांगलं गोड. बघ घामानं किती डबडबली आहे आणि मला विचारतोय क्या गरम पेश करू. असं म्हणताच तो डार्लिंग अभी लाया असं म्हणत पंचा फिरवत गेला. थंडगार सरबत बर्फ टाकून त्याने आणलं. गटगट करत मी ते सरबत 2 मिनिटात फस्तही केलं. तेव्हा माझ्या मनाला जरा बरं वाटलं. पोटात गारवा जाणवल्यानं मी बाकावर आरामशीर बसले. तोपर्यंत बारक्या 2-4 गिऱ्हाईकांना सरबत देऊन मला आपल्या पंचानं वारा घालत उभा राहिला होता. त्याच्याबरोबर इकडच्या तिकडच्या 4 गप्पा मारता मारता दोघांचा हाशा पिकला होता. त्याच्याबरोबर मी सुद्धा वय विसरून गप्पा मारत होते. तेवढ्यात नातीच्या फरमाईशची आठवण झाली आणि मी बारक्याला म्हणाले, बारक्या ह्या पिशव्या इथंच राहू दे, मी लगेच आले, नातीला खायला घेऊन येते. असं म्हणून मी निघाले.
जाताना गाईंचा एक कळप असा काही अंगावर उधळला होता की मी दचकून घाबरून एका दुकानाच्या कोपऱ्याला एका नालीजवळ उभी राहिले. त्या नालीचा एवढा दुर्गंध होत होता की मला मळमळायलाच लागलं. येणारे जाणारे लोक तोंडाला रुमाल लावून जात होते. त्या नालीतनं सगळा कचरा ओतप्रोत भरल्यामुळे ती ओसंडून वाहत होती. जिथं थोडा वेळ थांबणंही लोकांना मुश्किल वाटत होतं, तिथंच त्या नालीच्या एका कोपऱ्यावर एक 50शी गाठलेली बाई अंगावर फाटकी वाकळ लपेटून सडलेलं कलिंगड खात बसलेली मला दिसली. तिच्याकडे बघून मला जरा किळसच आली होती. पण करणार काय? परिस्थिती माणसाला काय बनवते, नाही का? आज मी पण गाव सोडलं म्हणून, नाहीतर याच जागेवर आज मीच बसलेली असते याचं मला भान आलं. जवळ जाऊन विचारावं म्हटलं. का कोणास ठाऊक, पण माझ्या मनाला ती बाई जरा जवळची वाटली. कधी तिला यापूर्वी पाहिलेलंही नसताना माझ्या मनाला ती शिवून गेली. इच्छा नसतानाही मी जवळ जाऊन तिची विचारपूस केली. त्या बाईला मी म्हणाले, "अहो बाई, तुमचं नाव काय? चांगल्या घरच्या दिसताय. वाट चुकलाय का? काही खायचं आहे का तुम्हाला?" असं म्हटल्यावर मला बघून त्याने पाठच फिरवली. मी परत तिच्या पुढ्यात गेले, परत प्रश्न केला, पण एकही उत्तर मिळालं नाही. कपाळावर कुंकू, हिरव्या बांगड्या, ठिगाळलेलं लुगडं, कपाळावर खंडीभर आठ्या, हातपाय काळे कुट्ट झालेले. ती आधाशासारखी त्या कलिंगडावर तुटून पडली होती. जवळच्या दुकानातनं एक वडापाव आणून तिच्या हातावर ठेवताच माझ्यापासून दूर जाऊन एका दुकानाच्या समोर जाऊन माझी नजर चोरून ती वडापाव खायला लागली. दुकानाच्या समोर बसली म्हणून तिला परत दुकानदाराने तिथनं हाकलून लावलं. त्या बाईच्या कळकट्ट अंगावर मोहोळावर बसल्यागत माश्या घोंगावत होत्या. त्यामुळे येणारे जाणारेही तिच्याकडे एका विचित्र नजरेनं बघत होते. त्या दुकानदारानं ती बाई उठेना म्हणून तिला एका काठीनं हलवत हलवत उठवलं. आता तो मारेल या भीतीनं त्या बिचारीनं आपलं गाठोडं काखेत घेतलं आणि एका झाडाच्या बुंध्याला ती टेकून बसली. जाऊ दे, आडोशाला बसली आहे असं म्हणून मी परत बाजारात शिरले. नातीला हवं होतं ते एका मिठाईवाल्याकडनं बाकरवडी, सुलेमानबाईची कचोरी असं घेऊन एका छोट्या पिशवीत टाकली आणि बारक्याच्या दुकानाकडे निघाले. बारक्याकडे सगळ्या पिशव्या ठेवून आता प्रसादला फोन लावून बोलवून घ्यावं म्हटलं तरी ती बाई मनातनं जात नव्हती. कितीही दुर्लक्ष करावं म्हटलं तरी परत परत लक्ष त्या झाडाकडे जातच होतं. पण आता तिथे सगळी माणसं गोळा झालेली दिसली. काय झालं म्हणून मी पळत त्या झाडाकडे गेले. जाऊन बघितलं तर तीच बाई भोवळ येऊन पडली होती. किती वेळ उन्हात उपाशीपोटी बसल्यामुळे अंधारी येऊन ती पडलेली होती. जोरात खाली पडल्यामुळे तिच्या डोक्यातनं रक्ताची धार लागली होती. बघ्याची भूमिका बजावणारे तिच्याकडे बघून फक्त उफ असं करून निघून जायचे. कोणालाही आपल्या धकाधकीच्या जीवनात 2 मिनिटं तिच्याकडे बघायला वेळ नव्हता. मलाच माणुसकीची लाज वाटायला लागली. आज माणसानं एवढी माणुसकी गहाण टाकली आहे की एक जीव तडफडत असताना सरळ सरळ फक्त बघून निघून जात आहेत लोक. पण माझ्या पाठोपाठ बारक्या धावत आला. मी त्याला पाणी आणि सरबत आणायला लावलं. बारक्यानं ग्लासभर पाणी आणि सरबत आणलं. मी त्या बाईच्या तोंडावर पाणी मारलं. तिला घोट घोट सरबत पाजलं. मिरची बाजारातली थोडी हळद बारक्यानं पुड्यात बांधून आणली. तिच्या त्या जखमेवर मी ती हळद भरली. माझ्या साडीच्या पदराचा तुकडा कापला, तिच्या जखमेवर बांधला. तिचं डोकं मांडीवर घेत तिच्या डोक्यावरनं हात फिरवला. सगळी माणसं ते बघून जिकडे तिकडे पांगलेली होती. तिचा तो कळकट्ट चेहरा बघवत नव्हता. ना नात्याची ना गोत्याची, तरीही आपसूक मला तिची कणव आली. मात्र अशी कणव का यावी याचं गणित काही मला अजून सुटत नव्हतं. तिला थोडंसं बरं वाटल्यावर परत तिला विचारलं, "अहो बाई, तुम्हाला घरी सोडू का?" असं म्हणताच ती किंचाळली, "नाही नाही, नको नको, मला जीव मारा पण मला घरचा रस्ता दावू नका. मी तुमच्या हातापाया पडते. मला हाय तसं जगू द्या. वाटलं तर डोक्यात दगड घालून मला मारून टाका, पण परत मला घरी सोडायचं नाव पण घेऊ नका." अशी तिची आर्त किंकाळी ऐकून मी आतून गदगदले. एका क्षणात तिच्या दुःखाची जाणीव माझ्या मनालाच भेदून गेली. मी तिला म्हणाले, "नाही हो बाई, तुम्हाला नाही नेत कोणी कुठे. तुम्ही बसा बरं आरामशीर."
असं म्हणून मी तिला परत टेकून बसवलं. आता तिला जरा बरं वाटतंय म्हटल्यावर मी उठून प्रसादला फोन लावणार, तोच त्याचा फोन खणखणायला लागला. मी फोन उचलला. "अगं आई, झालंय का नाही? दुपारच्या जेवणाची सुट्टी होऊन गेली तरी तू बाजारातच आहेस. दुपारचे 3:30 वाजत आलेत. मी सुद्धा दुकानाच्या नादात तुला विसरून गेलो, पण तू साधा फोन पण नाही केलास. कुठं आहेस तू? मी आलो." असा तिकडनं त्याचा आवाज येताच मी म्हणाले, "अरे प्रसाद, नको येऊस. माझा बाजार घेऊन झालाय. मीच बारक्याला घेऊन सगळ्या पिशव्या घेऊन दुकानाकडे येते. मग जाऊ आपण घरी. हां, आलेच 5 मिनिटात." असं म्हणून मी फोन ठेवून दिला. बारक्याला हाताशी घेऊन सगळ्या पिशव्या घेऊन प्रसादच्या दुकानाकडे गेले. जात असताना का कुणास ठाऊक, पण माझे पाय जड झाले होते. रोज मी असे कितीतरी भिकारी बघत होते, पण त्या बाईशी काहीतरी रक्ताचं नातं जाणवलं होतं. पाय जड झाले तरी नाईलाजास्तव मी तिथून निघाले. बारक्याकडे 5-50 रुपये देत त्याला म्हणाले, "बारक्या, तेवढं त्या बाईकडे बघ हां. माणुसकीनं लक्ष दे. तिला खायला प्यायला घाल. तुझं दुकान बंद होईपर्यंत लक्ष ठेव तिच्याकडे." असं म्हणत मी निघाले आणि "जो हुकुम मेरे आका" असं म्हणत बारक्या परत त्याच्या टपरीवर निघाला. पिशव्या बघून प्रसादच्या तोंडाचा पट्टा परत चालू झाला होता. प्रसादनं पिशव्या गाडीला अडकवल्या, गाडीला किक मारली. त्याच्या पाठीमागे मी सुद्धा गाडीवर स्वतःचा तोल सावरत बसले. उन्हाच्या काहिलीनं जीवाची तगमग झाली होती, पण गाडीवर बसल्यामुळे वाऱ्याची झुळूक अंगाला दिलासा देत होती. प्रसाद तर पुढे आपली बडबड करत होता. "काय आई, किती वेळ लावला? एवढा वेळ कोणी भाजीपाला खरेदी करता का? आणि आम्ही आणलेलं तुम्हाला पटत का नाही?" तो बडबड करत असताना त्या वाऱ्याच्या हवाली मी स्वतःला केलं. पण माझ्या मनातनं ती बाई काही केल्या जात नव्हती. प्रसादच्या बोलण्याकडे माझं जरासुद्धा लक्ष नव्हतं. मी आपली विचारच करत होते की त्या बाईला कोणी वाऱ्यावर सोडलं असेल. तिचं कोणी घरी आहे का नाही. त्या घरच्यांना मनातनं शिव्या देत माझं रक्त तापत होतं. कोण कुठली ती बाई, पण तिच्यासाठी मी स्वतः जळत होते. माझं प्रसादच्या बोलण्याकडे लक्ष नाहीये हे त्याच्या लक्षात आलं. तो ओरडला, "अगं आई, किती वेळ झाला मी तुझ्याशी बोलतोय आणि तू उत्तरच देत नाहीयेस. कुठल्या विचारात आहेस तू?" तो ओरडल्यावर मी थोडी भानावर आले आणि स्वतःला सावरत म्हणाले, "अरे, या वाऱ्यानं तू काय बोलतोयस तेच कळत नव्हतं. चल बरं लवकर. अरे, पणू आणि सीमा वाट बघत असतील ना." असं म्हणून मी त्याला तिथेच थोपवलं. बघता बघता घर आलं सुद्धा, तरीही मनात त्या बाईच्या विचाराचं काहूर माजलेलं होतं. लिफ्टमधून आम्ही वरती 4थ्या मजल्यावर पोहोचलो सुद्धा. प्रसादनं बेल दाबली. सीमाने दरवाजा उघडला. हातातल्या पिशव्या घेत म्हणाली, "आई, अहो, एवढा कशाला त्रास घेता तुम्ही? मी आणल्या असत्या ना कैऱ्या, भाज्या. उन्हाची काय काहिली उठली अहो." असं म्हणत तिने मला आणि प्रसादला पाणी आणून दिलं, तरीही मी गप्पच होते. सगळ्या पिशव्या एका कोपऱ्याला करत सीमानं जरा पंख्याचा स्पीड वाढवला. "सीमा, पटकन ताट कर. आईनी काही खाल्लेलं दिसत नाही आणि मला सुद्धा आज बाजाराचा दिवस असल्याने लवकर निघायला लागेल." प्रसाद म्हणाला आणि तो बेसिनकडे हात धुवायला गेला. सीमानं पानं वाढून घेतली. मस्त भरलं वांगं, गुळ चिंचेच्या कोळ्याच्या कटाची आमटी, भात, चपाती, पापड, भजी, उत्तम बेत होता. सीमानं मी बाजारातून जाऊन येईपर्यंत हा बेत केला होता. आम्ही सगळेजण मग जेवायला बसलो. पण माझं जेवणाकडेही लक्ष लागत नव्हतं. केव्हाचं मी ताटात फक्त भातच आवडत बसले होते. "अगं आई, किती वेळ भात कालवत बसणार आहेस? एखादा घास तोंडातही घाल." प्रसाद म्हणाला आणि मी काही न बोलता 2-3 घास बळेच पाण्याच्या घोटावर पोटात ढकलले. त्या पानाला नमस्कार करून मी उठले. प्रसादही दुकानात जायच्या गडबडीनं पटापटा जेवण उरकून दुकानी निघून गेला. सीमानं ओट्यावरचा सगळा पसारा आवरून ठेवला होता. मी आपली गप्प बसलेली होते. तेवढ्यात शेजारच्या चिंटूकडे खेळायला गेलेली पणू धापा टाकत आली, जोरात माझ्या गळ्यात पडली आणि पटापटा माझे मुके घेत म्हणले, "माझी लाडकी आजी, आजी, तुला सांगितलेला खाऊ आणला का गं?" मी तिचे 2 पापे घेतले, तिच्या हातात खाऊची पिशवी ठेवली आणि म्हणाले, "अगं पिल्लू, तू सांगितलंस आणि मी विसरीन, असं होईल का कधी?" एवढं बोलून मी परत गप्प बसले. पणू सगळ्या गावभर ती खाऊची पिशवी घेऊन नाचत सुटली होती. रोजच्यासारखा आज उत्साह नव्हता.
रोज पाहिलं ना तर आम्ही दोघी सासवा सुना मिळून भाजी निवडायला बसायचो. दोघीजणी हसत खेळत इकडच्या तिकडच्या गप्पा मारत भाज्या वेगळ्या करून त्या प्लॅस्टिकच्या पिशवीत भरून फ्रीजमध्ये ठेवूनही द्यायचो. तासाभरात सगळ्या भाज्या निवडून दोघीही तिथेच हॉलमध्ये थोडंसं आडवं होत होतो. पण त्या दिवशी मी ती पिशवी तशीच ठेवून लगेच माझ्या खोलीत जाऊन बेडवर आडवी सुद्धा झाले. डोळ्यासमोरनं त्या बाईचा चेहरा यत्किंचितही हलायला तयार नव्हता. मी डोळे उघडे ठेवून फक्त फिरणाऱ्या पात्यांकडे बघत बसले. तेवढ्या सीमानं टकटक करत दार लोटलं आणि आत येत म्हणाली, "आई अहो काय झालंय तुम्हाला? काही चुकलंय का माझं? का प्रसाद काही बोलला तुमच्याशी? आई आज तुम्ही जरा नाराज दिसताय. पणूशीही नीट नाही बोलला. तब्येत बरी नाही आहे का तुमची?" असे एक ना अनेक प्रश्न विचारत ती माझ्या डोक्यावरनं हात फिरवत माझी मोठ्या आपुलकीनं चौकशी करत होती. त्यावर मीच म्हणाले, "अगं वेडे, तुझ्यासारखी गुणी मुलगी प्रसादला मिळणं म्हणजे माझं भाग्य आहे अगं. अगं तुझं प्रसादचं काही चुकलेलं नाही आहे गं. मग सांगा ना काय झालंय तुम्हाला?" असा हट्टच सीमा धरून बसली होती. तिचा निरागस चेहरा बघून मलाही राहवलं नाही. शेवटी मी बाजारात घडलेली सगळी हकीकत सीमाला सांगून टाकली. सीमासुद्धा हळव्या मनाची, त्यामुळे सगळी हकीकत ऐकून तीही हळहळत होती. सीमानं माझा हात हातात घेतला आणि म्हणाली, "अहो आई, तुमचं मन हळवं असल्यामुळे तुम्हाला या सगळ्या गोष्टींचं दुःख वाटणं साहजिक आहे. हे बघा, आपण यातून काही मार्ग निघतोय का ते बघू. तुम्ही काळजी करू नका. आता तुम्ही जरा शांत पडा म्हणजे तुम्हाला बरं वाटेल. बघते मी काही करता येतंय का हां?" असं म्हणत तिने माझ्या अंगावर चादर टाकत मला शांत झोपून राहायला सांगितलं. मला शांत झोपायला सांगून सीमा उरलेली कामं करायला निघून गेली. मला वाईट वाटलं की आपण आज सीमाची काहीही मदत न करता तसंच लगेच तडक निघून आलो. सीमा आपण आणलेला सगळा पसारा आवरत बसली होती. मी आणलेल्या कैऱ्याच्या फोडी एका पांढऱ्या कपड्यानं तिने स्वच्छ करून घेतल्या. संध्याकाळी काही वेगळी परिस्थिती नव्हती. त्या दिवशी घरात सगळं वातावरणच उदास होतं. पण सगळं घर आनंदानं फुलवून टाकत होती. पण तिच्याशीही तेवढ्यापुरतं बोलून मी परत गप्प बसायचे. प्रसादनंही मला खोदून खोदून विचारलं, "अगं आई, मी सकाळी ओरडल्यामुळे तू नाराज झाली आहेस का?" तेव्हा त्यालाही मी तुझ्यावर नाराज नाही हे समजावून सांगितलं. तिने सांजेची सांजवात दिव्याशी केव्हाच एकनिष्ठ झाली होती. प्रणालीसुद्धा शुभंकरोती म्हणत देवाला खुश करत होती. मी आपलं जमेल तेवढं वरवरचं कामं करत गेले. सीमानं संध्याकाळचा स्वयंपाक बनवला होता. वेळेवर आम्ही सगळेजण जेवायला बसलो होतो. तेवढ्यापुरतं हसत हसत मी 2 घास खाल्ले आणि जरा डोकं दुखतंय म्हणून परत स्वतःला मी खोलीत कोंडून घेतलं. पण ती बाई माझ्या स्मृती पटलावर अशी बिंबली होती की काही केल्या ती बाई माझ्या मनातनं जात नव्हती. तिचाच विचार करता करता कितीतरी वेळानं मग मला झोप लागली. श्रोते हो, हा होता स्मिता कवडे लिखित बुरगुंडा होईल तुला या कादंबरीचा पहिला भाग. दुसरा भाग उद्या. तोपर्यंत नमस्कार मित्रहो.